वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत पोहोचलेले आहेत आणि विठुरायाच्या भक्तीमध्ये ते तल्लीन झालेले आहेत। सपत्नीक या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि थेट अरविंद सावंत यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही दर्शन घेतलंय आज विठुरायाचं, कसं वाटतंय? पांडुरंगाचं दर्शन घेण्यासारखं म्हणजे तिथे गेल्यानंतर जे काय वाटतं ना ते शब्दात व्यक्त नाही करता येणार। महाराष्ट्राचं ते एक वेगळं आराध्य दैवत आहे। त्या दैवतासमोर नतमस्तक होताना त्याचे वारकरी समोर दिसतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की निरपेक्ष भावनेनं भक्ती करणारा जर कुठला संप्रदाय असेल तो वारकरी आहे आणि त्याच्या खांद्यावर भगवा आहे, आमच्याही खांद्यावर भगवा आहे। भगवे घेऊन जात असतो आपण। संकट येऊ दे, त्यांचं नुकसान होऊ दे, विठोबावरची श्रद्धा नाही हटत। निदान विठोबापुढे नतमस्तक होताना हा त्या वारकऱ्यांकडनं घेतला एवढा विचार, स्वार्थ त्यांना कधी दिसत नाही, त्यांना फक्त परमार्थ दिसतो। आमच्याकडे स्वार्थी लोक जाऊन तिथं नतमस्तक होतात तेव्हा वाईट वाटतं की अरे त्यांना परमार्थ कळला की नाही। तर तुम्ही रंग बदलता, त्यांनी कधी रंग स्वतःचा नाही बदलला, वारकऱ्यांनी त्यांचा रंग नाही बदलला। नक्कीच एक महत्त्वाचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलेला आहे आणि तो म्हणजे स्थानिकांना 100% आरक्षण दिलंय नोकऱ्यांमध्ये। नाहीये, तू वाचून घ्या। पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा वंदनीय शिवसेनाप्रमाणे सुरू केला आणि त्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीची चळवळ सुरू झाली। त्यातून आपण सगळीकडे नोकर भरती करत आलो। पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकार पंगू आहे। मला अजूनही आठवतं की आदरणीय उद्धवजी असताना मराठी पाट्या लावा यासाठी सुद्धा कायदा करावा लागला होता आणि तो कायदा करताना त्याच्या विरोधात याच मुंबईतली माणसं कोर्टात गेली होती। कर्नाटकात त्याची हिंमत आहे का बघायचं आहे मला आता की कन्नड भाषा पहिलं काय त्यांनी घातलंय की कुठल्याही नोकर भरतीत त्याला कन्नड भाषा आली पाहिजे। तो जर शाळेत कन्नड भाषा त्याला येत नसेल, शाळेत कन्नड म्हणजे त्यांनी विषय घेतला नसेल तर त्याला एक नोडल एजन्सी परीक्षा घेईल आणि ती परीक्षा तो जर पास झाला, त्याला कन्नड येत असेल तरच त्याला नोकरी भरती करता येईल। आमच्याकडे मुंबईमध्ये आत्ता इन्कम टॅक्समध्ये स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून 1200 लोकांना भरती केलं गेलं, 3 मराठी मुलं। राज्य सरकार लाचार मिंद, त्यांना हिंमत पण होत नाही त्या केंद्र सरकारला विचारायची। एवढं काही वांजोट आहे का महाराष्ट्र विद्वत्तेच्या आणि हुशारीच्या बाबतीत? तरुण मुलं कारकून पण नाही मिळत तुम्हाला। हा विषय मी लोकसभेत सुद्धा मांडलाय, तुम्ही पाहून घ्या। आणि पुन्हा आता कालपरवाकडे बोललेलो आहे। तर हे सगळं जे प्रकार आहे त्याला दुर्दैव असं आहे की आता मराठी माणूस तसं पेटून उठत दिसत नाही। म्हणजे वाचा आणि थंड बसा असं मार्मिकमध्ये वंदनीय शिवसेनाप्रमाणे सदर केलं, खरंच थंड आहे तो। आणि त्यामुळे हे अत्याचार सुरू आहेत, त्यातून पांडुरंगा सोडव रे बाबा। बरं, मुख्यमंत्री आज पंढरपुरात आहेत, त्यांनी नवीन घोषणा केलेल्या आहेत। लाडक्या बहिणीप्रमाणे आता भाऊरायांसाठी पण घोषणा आहेत। जे डिप्लोमा केलं त्यांना 8000 रुपये अप्रेंटिसशिप होती तेव्हा मुलांना अप्रेंटिसचा पगार मिळत होता, स्टायपेंड मिळायचा, तो आजही मिळतो। नवीन काय त्याच्यामध्ये तुम्ही काय वाढवलं असेल त्याच्यात, तो पण काय स्वागत आहे। पण खोटे पण हा सगळा निवडणुकीवरच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे, लक्षात घ्या। एवढे बावळट आहेत का मराठी माणूस? एवढं तर नक्कीच बावळट नाही, तू त्याला कळत आहे। तिथं जाऊन तुम्ही बोलता म्हणून मी आता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला उदाहरण दिलं। पांडुरंगाची भक्ती कुणी करावी? निस्वार्थी माणसानं, निरपेक्ष निष्काम कर्मयोग जो गीतेत सांगितलाय तो त्या वारकऱ्यांकडे बघून मिळतो। तुम्ही वारकरी आहात, तुम्ही तर पाठीत वार करणारे लोक। पण जे स्वार्थी आहेत त्यांना शिक्षा मिळेल, तो बघून घेईल देव। तर आपण पाहतोय पाठीत वार करणारे असं नाव न घेता यांनी महायुतीवर टीका केलेली आहे। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अरविंद सावंत हे आज विठ्ठल मंदिरात पोहोचले होते आणि त्यांनी बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। कॅमेरा पर्सन राजन विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।